नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा हे संयमीकडे येतात आणि तिला सांगतात की ए मोठी आई, मी जरा बाहेर जाऊन येतोय. ते पुढे पाहतात की संयमी पीठ मळती. ते म्हणतात, हे काय आणि तू का पीठ मळतीयस? पुराणी नाही आली का? संयमी म्हणते की नाही, आज पुराणी आंटी येणार नाहीये, परशुराम काकांची तब्येत ठीक नाही ना त्यामुळं. अशोक मामा म्हणतात, अगं मग तू कशा पीठ मळतीयस? आपण बाहेरून पोळ्या आणल्या असत्या ना. संयमी म्हणते की नाही, मला जमतं करायला. मम्माने मला सगळं काही शिकवलंय. अशोक मामा म्हणतात की बर, पण तू 2 खाणार, मी 1 आणि ते दोघं जण एकूण 5च पोळ्या बनणार. मग तू एवढं का पीठ मळलंयस? तर संयमी म्हणते की काय हरकत आहे, 1-2 पोळ्या एक्स्ट्रा होतील फक्त. तर अशोक मामा हसतात आणि म्हणतात की हे बघ बाळा, प्रश्न तो नाहीच आहे. तू 5 काय, तू 15 पोळ्या बनवस, काही हरकत नाहीये. पण त्या सगळ्या पोळ्या ह्या एका टायमिंगला संपणार आहेत का? अगं कित्येक लोकांना 2 वेळेचं जेवण सुद्धा जेवायला मिळत नाही. हे जर उरलेलं अन्न त्या गरिबांच्या पोटात गेलं किंवा उपाशी माणसाच्या पोटात गेलं तर ते चांगलंच होईल की नाही? आपला हा भारत देश किती गरीब आहे आणि आपण अशी अन्नाची नासाडी करणं योग्य नाही. त्यामुळंच जेवढं लागेल तेवढंच बनवायचं. शिस्त म्हणजे शिस्त, असं म्हणून अशोक मामा तिथून निघून जातात. त्यानंतर पुढे इरा आणि ईशान ही खोलीमधून बाहेर येतात. ईशान हा लंगडतच येतो आणि बसत म्हणतो की संयमीताई, फार दुखतंय ग. तर इरा म्हणते, काय रे ईशान, तू काय सिली बॉयस का? लगेच कस काय रे तुझं एवढं दुखतं? तर ईशान म्हणतो की तू जोराने पडली असतीस ना, मग तुला कळालं असतं. तर इरा म्हणते, मग तू कशाला गेलास त्यामध्ये खेळायला? संयमी म्हणते, इरा नको ग त्याला असं बोलूस. पुढे इरा म्हणते की आणि तुझं आजोबा असल्यावर बरं दुखत नाही रे? ईशान म्हणतो की तेव्हा पण दुखत असतं, पण मी तसं दाखवत नाही. म्हणूनच तर मी 3-4 पॅन्ट घालून फिरतो ना घरामध्ये. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. ईशान म्हणतो, अरे बापरे, आजोबा आले वाटतं, त्यांना कळेल सगळं. इरा म्हणते की ते जर असतील ना, मी त्यांना सगळं काही खरं सांगून टाकणार आहे, बघ तू. तर संयमी म्हणते, इरा जा ग, दरवाजा उघड. तर इरा जाते आणि दरवाजा उघडते तर शैफाली आलेली असते. शैफाली आतमध्ये येते आणि म्हणते की काय झालं, तुम्ही परत काय गोंधळ करून ठेवलास की काय? तर इरा म्हणते की शैफाली मावशी, संयमी ताई आणि ईशान हे आजोबांसोबत चिटिंग करतायत. ईशान म्हणतो की इरा तू किती चोंबडी आहेस ग. शैफाली त्या दोघांना शांत करत म्हणते की 1 मिनिट, मला सांगाल का की नक्की काय झालं आहे ते? संयमी म्हणते की ईशान खाली खेळायला गेला होता, तो पडला, त्याला लागलंय पायाला खूप. तर ईशान म्हणतो की शैफाली मावशी खूप दुखतंय ग. शैफाली म्हणते की खूप दुखतंय का? बर, माझ्याकडे एक गंमत आहे, ते गंमत पाहून तुझं ते थोडं दुखणं ना कमी होईल. ईशान म्हणतो, हो का, काय आहे? शैफाली म्हणते की तुला गुलाबजाम फार आवडतात ना, हे घे, तुझ्यासाठी गुलाबजाम आणलेत. असं म्हटल्यावरती ईशान खुश होतो आणि डब्बा घ्यायला लागतो. तेवढ्यात संयमी तो डब्बा ओढते आणि म्हणते की ईशान अजिबात नाही हा, तू आत्ता गुलाबजाम खाल्ले ना तर तू काहीच जेवणार नाही. जेवताना तुला हवेत ना तेवढे मी गुलाबजाम देईल, पण आत्ता देणार नाही, जेवताना देणार. शिस्त म्हणजे शिस्त. असं म्हटल्यावरती शैफाली हसते आणि म्हणते की वान नाही, पण गुण लागला बरं का तुला. संयमी म्हणते की व्हॉट इज गुण अँड वान? शैफाली म्हणते, काही नाही, तू अगदी तुझ्या अशोक आजोबांसारखंच बोलतीये हा. असं म्हटल्यावरती संयमीचा चेहरा पडतो. ती म्हणते की आय नो, तुला मला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, तुला माझं कौतुक करायचं आहे, पण तू जर असं म्हटली असतीस ना, तू अगदी तुझ्या मम्मासारखी बोलतीयस, वागतीयस, तर मला ते आवडलं असतं. पण तू त्यांचं नाव घेतेस ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल. तेवढ्यात ईशान हा गपचूप तो गुलाबजामचा डब्बा घ्यायला लागतो. संयमी लगेच ओढते आणि म्हणते की ईशान गप बस, मला आधी ते बँडेज लावू दे. असं म्हणत ती त्याला बँडेज लावते. त्यानंतर पुढे अशोक मामा हे इंटरव्ह्यूसाठी आलेले असतात. इंटरव्ह्यू घेणारा एचआर त्यांना सगळं काही इंट्रोडक्शन देतो. पुढे तो म्हणतो की आम्हाला तुमच्यासारख्या माणसाची गरज होती, आम्ही त्याच्या शोधात होतो. त्याच्यामुळे वेळ न दवडता आम्ही लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. अहो, तुमचा एवढा मोठा अनुभव हा आमच्या कंपनीसाठी एक ॲसेटच ठरेल. त्याच्यामुळे आम्ही लगेच तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलून घेतलं. अशोक मामा म्हणतात, हो का? म्हणूनच मला तरी आश्चर्यच वाटलं की लगेच कसं काय कॉल आला. एचआर म्हणतो की अहो, पण तुमचा एवढा अनुभव आहे ना, त्याच्यामुळेच आम्ही लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. आणि इथं काम पण भरपूर असणार आहे, ट्रॅव्हलिंग करावं लागणार आहे आणि वेळेचं काही निश्चित सांगता येत नाही. हे ऐकल्यावरती मात्र अशोक मामांचा चेहराच पडतो. ते म्हणतात, काय ट्रॅव्हलिंग वगैरे? याच्यात सांगतो की हो, 10 दिवसातून तुम्हाला 2 दिवस तरी ट्रॅव्हलिंग असणार आहे आणि रात्रीचा पण उशीर होऊ शकतो. कधी तुम्हाला 7 वाजू शकतात, कधी 10, कधी 12. वेळेचं काही अक्षर निश्चित नसणार आहे. पण आमची कंपनी तुम्हाला मात्र चांगला पगार देईल, त्यामध्ये काही कमी पडणार नाही, तो पण अगदी वेळेच्या वेळेस देणार. तर अशोक मामा म्हणतात, काय म्हणजे ट्रॅव्हलिंग करावं लागेल? अहो, मला ना नातवंड आहेत, ती बारीक बारीक आहेत हो. मी आणि माझी 3 नातवंड, आम्ही 4घच घरामध्ये राहतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघायला दुसरं कोणी नाहीये माझ्याशिवाय. एवढा वेळ मला नाही जमू शकणार. तर एचआर म्हणतो, अहो पण माझगावकर, तुम्ही एकदा विचार करून बघा, एवढी चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला परत कुठेही भेटणार नाही. अशोक मामा म्हणतात, नाही पण ठीक आहे, तुम्ही मला इथं बोलून एवढा मान सन्मान दिला, माझं कौतुक केलं, त्याबद्दल धन्यवाद, पण मला हे जमू शकणार नाही. असं म्हणून अशोक मामा तिथून नाराज होऊन निघतात. त्यानंतर इकडे ईशान मोठ्याने ओरडतो की संयमी ताई, भूक लागलीये. संयमी म्हणते की ईशान, आताशी 12:30 वाजलेले आहेत, एरवी 2 वाजले तरी सुद्धा तुला भूक लागत नाही.
इरा म्हणते आणि जेवायला बसल्यावर जेवत सुद्धा नाही. संयमी म्हणते आज गुलाबजाम आहेत म्हणून तुझ्या पोटात लगेच खड्डा पडला का? तेवढ्यात दारावरची बेल वाजते. इरा मोठ्यानेच म्हणते की आजोबा आले असतील असं म्हणत पळत जाऊन ती दरवाजा उघडते. अशोक मामांना पाहून ती मोठ्यानेच म्हणते की आजोबा बरं झालं तुम्ही टायमिंग वरती आलात. आत्ताच आम्ही जेवायला बसणार होतो. अशोक मामा म्हणतात हो का? ईशान म्हणतो की गुलाबजाम दिलेले आहेत शैफाली मावशीने. अशोक मामा म्हणतात अरे वा मग वेळ कसली बघताय चला लगेच ताव मारूयात आपण सगळेजण मी हातपाय तोंड धुवून येतो. ईशान म्हणतो की आणि मी गुलाबजाम घेतो असं म्हणत तो उठतो आणि पळायला लागतो तर त्याच्या पायाची जखम दुखते आणि तो मोठ्याने ओरडतो. तर अशोक मामा म्हणतात तू पण लागलं का तुला बस इथे. तर ईशान घाबरतो आणि म्हणतो काय नाही झालं आजोबा काय नाही झालं. अशोक मामा म्हणतात काय नाही झालं म्हणजे बघू काय झालेलं आहे दाखव मला. ईशान मात्र ते दाखवायला तयार नसतो. तो म्हणतो काही नाही झालेलं आजोबा. अशोक मामा त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात की बघू दाखव काय झालेलं आहे कर वरती पॅन्ट. तर एवढी मोठी जखम पाहून अशोक मामाला धक्काच बसतो आणि ते म्हणतात की हे काय झालेलं आहे. संयमी म्हणते की ईशान खेळताना खाली पडला. अशोक मामा तिला म्हणतात की तुला विचारलंय मी नाही ना जरा गप जरा मला याच्याशी बोलू दे. सांग मला कसं काय एवढं लागलं. ईशान घाबरतच म्हणतो की मी खाली खेळायला गेलो होतो त्या मुलांनी मला ढकलून दिलं. शपथ आजोबा माझं काहीच चुकलं नव्हतं. तीच मुलं मला सारखी ढकलत होती म्हणून मला एवढं लागलं. अशोक मामा म्हणतात की तू खाली खेळायला गेलास मला विचारलं होतंस का? आणि गेला तर गेला एवढे लागल्यावरती तू मला का नाही सांगितलं. संयमी म्हणते की काल तुम्ही ईश्वर आजोबांकडे गेला होतात आणि त्यानंतर रात्री आम्ही झोपलो त्यामुळं सांगायचं राहून गेलो. अशोक मामा म्हणतात बरं ठीक आहे आता जेवायची वेळ आहे त्यामुळे वादविवाद नको जा पानं वाढायला घे. ईशान म्हणतो ठीक आहे मी पण उठतो गुलाबजाम घेतो असं म्हणत तो उठतो तर अशोक मामा त्याचा हात पकडतात आणि त्याला खाली बसवतात आणि म्हणतात की तू इथं बस आज तुला एक सुद्धा गुलाबजाम मिळणार नाही. ईशान मोठ्यानेच म्हणतो पण का? अशोक मामा म्हणतात की तू जे काही केलेलं आहेस ना त्याची शिक्षा म्हणून तुला आज एक सुद्धा गुलाबजाम मिळणार नाही. ईशान म्हणतो पण मला गुलाबजाम हवे आहेत मला भूक लागलीये. अशोक मामा म्हणतात भूक लागली ना मग पोटभर जेवायचं पण तुला एक सुद्धा गुलाबजाम मिळणार नाही. ईशान उभा राहतो आणि तो चिडूनच म्हणतो की ठीक आहे नका देऊ तुम्ही मला जेवायला पण मला जोपर्यंत गुलाबजाम मिळत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. अशोक मामा म्हणतात ठीक आहे जशी तुझी इच्छा पण तुला एक सुद्धा गुलाबजाम आता मिळणार नाही. ईशान म्हणतो ठीक आहे असं म्हणून तो चिडून तिथून निघून जातो. तर संयमी मात्र अशोक मामाकडे खूप रागाने पाहत असते. थोड्या वेळानंतर ईशान हा रागातच बसलेला असतो. त्यावेळेस तिथे इरा येते आणि म्हणते की ईशान चल ना खेळायला जाऊ. तर ईशान तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की मला नाही यायचंय. संयमी म्हणते अगं इरा तू असं काय करतेस त्याला भूक लागली असेल तो जेवलाय का? तर इरा म्हणते हा सॉरी सॉरी चल ना ईशान जेवायला. तर ईशान म्हणतो हिरा तूच मला सांग मी कसं जेऊ. एक तर गुलाबजाम माझा वीक पॉइंट आहे आणि अमित आणि पल्लवी युनिव्हर्स मध्ये गेल्यापासून मला एकदा पण गुलाबजाम खायला मिळाला नाही. आता एवढ्या महिन्यानंतर गुलाबजाम खायला मिळतोय तर तो मला दिला जात नाहीये. तर संयमी म्हणते की मग त्यात काय नवीन आहे ते तसेच आहेत जेलर हे जेलच आहे त्यांच्या मनाप्रमाणेच आपण सगळ्यांनी वागायचं. तर इरा म्हणते की असं काही नाहीये. इरा ईशान तुझी चुकी होती तू कशाला आजोबांपासून हे सगळं काही लपवलं. संयमी म्हणते तू गप ग जरा त्यांची शेपूट नाही. तर इरा म्हणते मी त्यांची शेपूट नाहीये पण ईशान तुझी चुकी होती मी तुम्हाला सांगितलं होतं की आजोबांना फसवू नका. संयमी म्हणते म्हणून काय अशी शिक्षा द्यायची उपाशी ठेवायचं. तर इरा म्हणते की त्यांनी उपाशी ठेवलं नाहीये त्यांनी फक्त एवढं सांगितलंय की गुलाबजाम खायचे नाहीत जेवायला कुठे त्यांनी बंदी घातलीये. ईशान म्हणतो की हो जेवायचं नाही हे मी माझंच ठरवलेलं आहे. संयमी म्हणते हो पण म्हणून काय अशी शिक्षा द्यायची का असं कोण वागतं. तर इरा म्हणते पण त्यांनी आपल्यावरती कायमची बंदी थोडी ना घातलेली आहे आपण नंतर खाऊ शकतो नेक्स्ट टाइम. संयमी म्हणते की इरा तुला माहिती का नेक्स्ट टाइम कधी येणार आहे ते. हे काही नाही मी जाते आणि ईशान तुझ्यासाठी लगेच गुलाबजाम घेऊन येते असं म्हणत ती तिथून निघते. तर इरा तिला आडवतच असते पण संयमी मात्र काही न ऐकता किचन मध्ये जाते आणि गुलाबजाम शोधू लागते पण तिला गुलाबजाम काही सापडत नाही. तेवढ्या तिथे ईशान येतो आणि म्हणतो काय झालं. संयमी म्हणते की ईशान मला गुलाबजाम सापडत नाही पण प्लीज तू जेवून घे ना. तर ईशान म्हणतो की मला जेवायचं नाहीये असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्यानंतर संध्याकाळी ईशान हा डोक्यावरती हात ठेवून बसलेला असतो. संयमी तिथे येते आणि म्हणते की ईशान काय झालं तू काय एवढा रडतोयस. इरा म्हणते की मम्मा म्हणायची की संध्याकाळी झोपायचं नसतं. ईशान चिडूनच म्हणतो की अगं मी झोपलेलो नाहीये मी रडतोय दिसत नाही का तुला. तर संयमी म्हणते बरं ठीक आहे एक मिनिट तू का रडतोयस ते तरी सांग. ईशान म्हणतो की माझं दुखतंय. इरा म्हणते अरे बापरे म्हणजे तुला आता परत डिटॅनिकचं इंजेक्शन द्यावं लागेल. ईशान म्हणतो की अगं माझं पोट दुखतंय. इरा म्हणते ईशान तू पोटावर सुद्धा पडला होतास का. तर ईशान म्हणतो नाही ग मला नाही माहिती का माझं पोट दुखतंय ते. तर संयमी म्हणते की ईशान अरे तू सकाळपासून काही खाल्लं नाही ना त्यामुळे तुझं पोट दुखतंय चल आता तरी जेव तू. ईशान म्हणतो की नाही जोपर्यंत मला गुलाबजाम मिळत नाही तोपर्यंत मी काही जेवणार नाही.
संयमी म्हणते की ईशान प्लीज असा हट्ट करू नकोस. अरे मम्मा बाबा आपल्याला युनिव्हर्स मधून पाहत असतील, त्यांना जर असं दिसलं तर ते त्यांचं काम टाकून इकडे येतील ना आपल्याकडे. तर ईशान म्हणतात की येऊ दे, मला मम्मी बाबाच हवे आहेत, हे आजोबा नको आहेत. आपण त्यांना बोलून घेऊन आणि आपण दुबईला निघून जाऊ. मला सगळं पहिल्यासारखं हवं आहे, मला इथं नाही राहायचं. संयमी ईशानला समजावत म्हणते की प्लीज ईशान नको ना असं हट्ट करूस. अरे मम्मा बाबा तिकडून आल्यावरती ते माझ्यावरती ओरडतील की मी ईशानची काळजी घेतली नाही, आणि त्यांना गॉड सुद्धा ओरडेल कारण की त्यांनी त्यांचं काम तिकडे अपूर्ण टाकलं आहे म्हणून. चालेल का तुला? तर ईशान म्हणतो की नाही चालणार. संयमी म्हणते मग चल ना जेवायला. तर ईशान म्हणतो की नाही, मला गुलाबजाम हवेच आहेत, नाही तर मी जेवणारच नाही, असं म्हणून तो हट्ट करू लागतो. संयमी ईशानला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. ती त्याला पुढे म्हणते की मग मी तुझ्यासाठी साखर तूप पोळी असं करून आणू का, तू ते खाशील का? तर ईशान म्हणतो ठीक आहे. संयमी किचन मध्ये येते आणि ती ती ताट घेते, त्यामध्ये एक पोळी ठेवते. तर ती पाहते की टोपल्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा पोळी शिल्लक आहे. त्यानंतर ती अशोक मामाकडे जाते आणि म्हणते की आजोबा, मी रात्रीचा स्वयंपाक करायला घेणार होते, पोळ्या करायला घेतल्या तर टोपल्यामध्ये एक पोळी एक्स्ट्रा दिसली. सकाळी तुम्ही म्हटले तसंच मी 5 पोळ्या केल्या, 2 मी खाल्ल्या, 1 इरूनी खाल्ली, आणि ईशान जेवलाच नाही आणि 1 शिल्लक होती. म्हणजे दुपारी तुम्ही जेवला नाहीत ना, ईशान जेवला नाही म्हणून तुम्ही सुद्धा उपाशी राहिलात का? तर अशोक मामा म्हणतात कसं असतं ना, की पालक एवढी सगळी धडपड कशासाठी करतात? आपल्या मुलांच्या पोटामध्ये चांगलं अन्न जावं म्हणून. संयमी म्हणते आम्ही ईशानची समजूत घातली आहे, तो जेवला आहे. अशोक मामा म्हणतात काय जेवला, पोटभर जेवला का? संयमी म्हणते की हो. पुढे ती म्हणते की तुम्ही सुद्धा आता जेवून घ्या, उपाशी राहू नका, असं म्हणत ती जाऊन ताट घेऊन येते. ती अशोक मामांना म्हणते की प्लीज आता तुम्ही सुद्धा जेवून घ्या. ती त्यांच्या समोर ताट ठेवते आणि तिथून पुढे निघून जाते. अशोक मामांना भूक लागल्यामुळे ते भराभरा खाऊ लागतात. संयमी मागे वळून त्यांच्याकडे पाहते. ईशान जेवला नाही म्हणून आजोबा सुद्धा जेवले नाही, हे पाहून तिला त्यांच्याबद्दल थोडे आपुलकी वाटते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.